नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. सर्व भावी शिक्षकांचं आपल्या या अध्ययन परिवारामध्ये सहर्ष स्वागत पहा. तर आपण आता आपली जी लास्ट टाईम आपण TETसाठी व्हिडिओज बनवत होतो, PYQ ॲनालिसिसचे असतील, कंटेंटचे असतील. आता आपण काय करत आहोत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स पाहता आता CTETसाठी आपण व्हिडिओ बनवण्याचे ठरवलेले आहे. त्यामुळे CTETसाठी पहा, PYQ असेल, कंटेंट असेल, ते जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल आणि जास्तीत जास्त मुलांना CTETबद्दल त्यांच्या मनातील जो गोंधळ आहे तो क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. पहा, तर आज आपण काय करणार आहोत, तर CTET आणि TET या दोन्हीतला फरक समजून घेणार आहोत. CTETचा साठी लागणारा अप्रोच समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर मी CTET सिलेबस मराठीतून जो व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओखाली आणि समाजशास्त्र पेपर 2 याचे जे 30 क्वेश्चनचा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्या खाली बऱ्याच मुलांच्या असं कमेंट होत्या की PDF कुठे मिळतील, क्वेश्चन पेपर कुठे मिळतील, क्वेश्चन पेपरची लँग्वेज कोणती असेल आणि कंटेंट काय असेल, बरेचसे क्वेश्चन होते. त्या काही क्वेश्चनची उत्तरं देण्याचा आता या व्हिडिओतून आपला काय असेल प्रयत्न असेल. आणि ह्या व्हिडिओच्या नंतर तुमचे पहा, CTET संदर्भातील तुमचे जे काही डाऊट्स असतील ते सर्व डाऊट्स काय होतील तर क्लिअर होतील. भाषा कोणती निवडायची, एक्झॅक्ट काय करायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय पाहिजे, या सर्व गोष्टींवर आपण आज काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत. पहा, तर पहा, आता सुरुवातीला CTET आणि TETला फरक समजून घेऊ. CTET वर्सेस TET. आता CTET पहा, CTET ही जी एक्झाम आहे ही कोण कंडक्ट करतं, तर ही केंद्राद्वारे घेतली जाते. TET ही प्रत्येक राज्यासाठी वेगळी असते. पहा, कर्नाटकची TET वेगळी, आपली महाराष्ट्राची असते ती TET असते आणि ही आहे ती सेंट्रल लेवलला म्हणजे केंद्र स्तरावर जी शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते ती असते CTET आणि प्रत्येक राज्यानुसार वेगळी जी घेतली असते ती असते TET. आता दोन्हीमधला मुख्य फरक पहा, जी TET एक्झाम आहे, आता आपली जी TET 2025ला जी झाली, 2025ची जी TET झाली, आता या TETसाठी आपण कुठे क्वालिफाय होणार पहा, तर फक्त महाराष्ट्रामध्ये, फक्त महाराष्ट्र ओनली. आणि या CTET देण्याचा दुहेरी फायदा असतो. पहा, आपण केंद्रामध्ये पण CTET दिल्यामुळे आपण केंद्र प्लस राज्य दोन्ही ठिकाणी शिक्षक होण्यासाठी काय होतो, पात्र होतो. आपल्याला नोकरी लागणार का, तर नाही. जी एक्झाम असते पहा नोकरीसाठी, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय कोणती एक्झाम घेतली जाते, टेट एक्झाम घेतली जाते. त्या टेट एक्झाम क्वालिफाय त्या टेट एक्झामसाठी क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला कोणती TET द्यावी लागते. BEdच्या विद्यार्थ्यांना TET देण्याची काही गरज नसते, ते डायरेक्ट टेट देऊ शकतात. पहा, पण आता या CTETसाठी ज्या केंद्रस्तरावर पहा KVS असेल, NVS असेल, आता ॲड पडलेले आहेत पहा, त्याच्यानंतर EMRS असेल, त्याचबरोबर DSSB असेल, ह्या ज्या केंद्रस्तरावर ज्या शिक्षक भरती एक्झाम घेतल्या जातात, या सर्व एक्झामसाठी क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला CTETची गरज असते. तिथं आपण TET पास झालो आणि ह्या एक्झाम देऊ शकतो का, तर नाही. इतकं कळलं का तुम्हाला. त्याच्यानंतर पहा, आता मेन म्हणजे आता CTET आणि TET लँग्वेज माध्यम. आता CTETचं माध्यम, आपलं TETचं माध्यम कोणतं होतं पहा, तर TETचं कोणतं होतं, मराठी. पण CTETचं माध्यमचं कोणतं असणार आहे, तर हिंदी किंवा इंग्लिश. CTET पेपर कोणत्या भाषेतून असणार आहे, खूप सारी मुलं विचारतात. पहा, गणित कोणत्या भाषेत असेल, EVS कोणत्या भाषेत असेल, तर इथं पहा CTETमध्ये मराठी हा एकच विषय सोडून बाकी सर्व कोणत्या भाषेत येतात, तर हिंदी आणि इंग्लिश. हिंदी आणि इंग्लिश. मराठी एकच विषय आपल्याला मराठीमधून असेल, बाकी सर्व मग आता पेपर 1साठी पहा गणित आहे. त्याच्यानंतर दुसरी भाषा जर आपण हिंदी निवडली ते असेल, भाषा कोणती निवडायची त्याच्यावर पण मिळणार आहे. त्याच्यानंतर पहा EVS असेल, बालमानसशास्त्र असेल, हे सर्व आपल्याला हिंदी किंवा इंग्रजी या दोन्ही भाषेत त्याचे प्रश्न पाहायला मिळतील. आता इथं पहा पेपर 1चं झालं. आता पेपर 2मध्ये काय काय असतं पहा, पेपर 2मध्ये 2 लँग्वेज असतात प्लस काय असतं पहा, बालमानसशास्त्र CDP पेडॉलॉजी ते असतं. त्याच्यानंतर आणखीन काय असतं पहा, याचे 30 प्रश्न. आणखीन एक पेपर 1 लँग्वेज 1 लँग्वेज 2. आता इथं लँग्वेज 1 पहा, याचे किती असतात, 30. लँग्वेज 2चे 30, हे किती झाले, 60. हे CDPचे किती झाले,
बालमानसशास्त्र पॅडॉलॉजी त्याचे 90 असे हे 90 मार्क हे वेगळे. आणि एक सेक्शन असतो पहा, तो पदवीनुसार असतो आणि त्याच्यामध्ये कोणतं असतं, SST किंवा सायन्स आणि मॅथ. आता ज्यांचं विज्ञान शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी हा पर्याय निवडू शकतात आणि ज्यांचं कला शाखेतून ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी SST म्हणजे समाजशास्त्र हा पेपर 2 साठी आपण विषय निवडू शकतो. आणि ह्याच्यामध्ये पहा, SST मध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे. SST मध्ये तर जिओग्राफी आहे, प्लस हिस्ट्री आहे, प्लस पॉलिटी आहे, थोडंफार इकॉनॉमिक्स. हे सर्व काय आहे, हे आपल्याला या सर्वांचा आपल्याला SST मध्ये अभ्यास करायचा आहे. आता SST मध्ये पहा, आता हेच नाही फक्त SST पेपर आहे का, तर नाही. ह्या सर्वाचा स्रोत काय पहा, तर आता जे NCERT बुक आहेत त्या NCERTच्या बुकनुसार काय केलं जातं, तर आपल्याला काय केलं जातं, प्रश्न विचारले जातात. आता जे इतिहास येतं, भूगोल येतं पहा, पॉलिटीचे क्वेश्चन विचारले जातात, तर तेच त्याचं माध्यम काय असतं, तर हिंदी असतं किंवा इंग्लिश असतं. आणि ते सर्व क्वेश्चन कोणत्या पुस्तकावर आधारित येतात, तर NCERTचे जे बुक आहेत पहा, 6वी ते 8वीचे पेपर 2 साठी येतात आणि 1ली ते 5वीचे हे पेपर 1 साठी आपल्याला येतात आणि ते अभ्यासावेच लागतात. त्याच्यानंतर पहा, आणखीन एक महत्त्वाचा आणि गहन प्रश्न, भाषा निवडायची कोणती. आता भाषा निवड कोणता आहे मुद्दा, पुढचा आहे भाषा निवड. भाषा निवड. आता भाषा निवडायची कोणती पहा, आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2 साठी 2 भाषा असतात, लँग्वेज 1 आणि लँग्वेज 2. आता इथं गपलत होते पहा, आपण लँग्वेज 1 कोणती निवडायची आणि लँग्वेज 2 कोणती निवडायची. तुम्ही मराठी आणि हिंदी हे 2 विषय निवडू शकता. ज्यांना हिंदी खूप जास्त अवघड वाटते, ज्यांचं इंग्लिश खूप जास्त सोपं आहे, ज्यांना खूप चांगलं येतं इंग्लिश, त्यांचं काय पहा, त्यांनी इंग्लिश निवडू शकतात. आणि तुम्ही एक लँग्वेज त्याच्यापैकी महाराष्ट्राच्या मुलांच्यासाठी चालू आहे आपलं, तर त्यांनी ॲज इट इज मराठी प्लस इंग्लिश, मराठी प्लस हिंदी असं कॉम्बिनेशन निवडू शकता. आता ह्याच्यामध्ये पहा, मराठी आणि हिंदी तुम्ही आता ह्या दोन्हीतला फरक समजा, भाषा 1 आणि भाषा 2. भाषा 1 असते, त्याचे जे 30 क्वेश्चन असतात पहा, त्याच्यामध्ये 15 मार्काला तुम्हाला उतारे येतात, एक येतो पॅसेज आणि एक असते कविता. आता भाषा 2च्या तुलनेत भाषा 1ची जी उतारा विचारण्याची जी ती डिफिकल्टी लेवल असते ती पहा, तर ती कशा असते, भाषा 2च्या तुलनेत कशा असते, भाषा 1ची कठीण स्तर असतो. त्यामुळे जर तुम्ही लँग्वेज 2 ऐवजी लँग्वेज 1 हिंदी निवडला आणि लँग्वेज 2 जर मराठी निवडलं, तर तुम्हाला मराठी सोपं विचारलं जातं आणि हिंदी खूप अवघड विचारलं जातं. आणि त्यामुळे पहा, आपण फॅमिलियर कोणत्या गोष्टीसाठी असतो, आपली मातृभाषा कोणती आहे, मराठी आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, मराठी ही भाषा 1 म्हणून निवडा. मराठी भाषा 1 म्हणजे किती जरी अवघड उदाहरणे आली किंवा किती जरी अवघड पॅसेज आले तरी आपण ते अगदी सॉल्व्ह व्यवस्थित करू शकतो. आणि भाषा 2 तुम्ही काय करा, तर हिंदी काय करा, तुम्ही भाषा 2 मधून निवडा. प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते, मी फक्त सजेशन तुम्हाला देत आहे. भाषा 2 म्हणून तुम्ही हिंदी काय करू शकता, निवडू शकता. आणि जर तुम्ही भाषा 2 म्हणून हिंदी निवडलं, तर या हिंदीला तुम्हाला लँग्वेज 1च्या तुलनेने लँग्वेज 2ला जी उतार्यांची डिफिकल्टी लेवल असते, काठीण्य स्तर असतो, तो कसा असतो, सोपा असतो. आणि जर तुम्ही हिंदी निवडला, तर तुम्हाला मराठी सोपं येईल, हिंदी अवघड येईल. आणि हिंदी 2 नंबरची भाषा निवडली तर तुम्हाला हिंदी सोडविणे सोपं जाईल पहा, कारण भाषेचे जरी किती जरी आपले मराठीचे उतारे अवघड वगैरे आले तर आपण ते व्यवस्थित क्रॅक करू शकतो. आणि खूप मी पाहिजे तर माझे तुम्हाला रिझल्ट जे आहेत ते मी तुम्हाला हे करेन, मी तुम्हाला लावेन पहा, पुढच्या लेक्चरच्या वेळी तुम्हाला त्याच्यातून समजेल भाषेला कशाप्रकारे मार्क्स मिळवू शकतात. आणि त्याच्यानंतर पहा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, आता तुमचा भाषेचा मुद्दा क्लिअर झाला, पेपरचं माध्यम तुमचं क्लिअर झालं पहा. पेपरचं माध्यम कोणतं असतं, तर हिंदी आणि इंग्रजी. आता सिलॅबसचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही तिथून पाहून घेऊ शकता. अगदी मराठीमधून सांगितलेलं आहे, तुम्हाला इतिहासला काय वाचलं पाहिजे, भूगोलला काय वाचलं पाहिजे, अगदी स्पेसिफिक. त्या सिलॅबसच्या बाहेर तुम्ही काहीही वाचू नका. आणि बेसिक गणिताचे पण जे पहा, NCERTला गणितामध्ये एक्झॅक्ट काय काय आहे ते तेवढं तुम्ही जरी केलं, बेसिक तुमचं वजाबाकी गुणाकार भागाकार व्यवस्थित केलं, त्याच्यानंतर त्याच्या तुमचे जे कन्सेप्ट अंडरस्टँडिंगवर इथं जास्त भर असतं पहा. CTT आणि
TET. आता ह्या दोन्हीचं सिलेबसनुसार जर आपण त्या दोन्हीमधली जर तुलना केली तर TETमध्ये पहा नॉलेज, तुम्हाला ज्ञानावर आधारित जास्त प्रश्न विचारले जातात. प्रश्न कशावर असतात तर ज्ञानावर आधारित विचारले जातात. आणि इथं CTETला कशावर आधारित तुम्हाला इथं उपयोजित प्रश्न असतात. पहा, उपयोजित प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. इथं पण पहा, आता इथं 30 मार्काचे 5 सेक्शन इकडं असतात, इकडं पण तुम्हाला 30 मार्काचे 5 सेक्शन पाहायला मिळतील पेपर 1 साठी. आणि पेपर 2 साठी 60 मार्काचं तुम्हाला विषयानुसार SST किंवा मॅथ्स इंग्लिशचा असेल. तर आता इथं लँग्वेज इथं गफलत होते. पहा, मुलांना समजत नाही एक्झॅक्ट कसं येतं. आता तुम्हाला पहा, 60 मार्क तुम्हाला जर तुम्ही TETचा विचार केला तर तुम्हाला TETमध्ये तुमच्या पेपर 2 मध्ये आपण काय पाहत आहोत, पेपर 2 मध्ये पहा विज्ञान आणि गणित किंवा समाजशास्त्र. तुम्हाला आता TETला बघा, TETला तुम्हाला कधीपर्यंतची 6वी ते 12वी एवढी सगळी पुस्तकं रेफर करावी लागत होती. आणि त्या पुस्तकामध्ये ॲक्च्युअल जो कंटेंट दिलेला आहे, म्हणजे आधुनिक भारत असेल, प्राचीन भारत असेल, समाजसुधारक असेल, याच्यावरच प्रश्न येत होते. पहा, तर तुम्हाला CTETला तसं होणार नाही. तर ह्या 60 मार्काचं डिस्ट्रीब्युशन CTETला कसं असतं पहा, 40 प्रश्न तुम्हाला कंटेंटवर येतात आणि 20 प्रश्न तुम्हाला कशावर येतात, अध्यापनशास्त्रावर येतात. आणि हे फक्त याच्यासाठीच आहे का तर नाही. तुम्हाला पेपर 1चं पहा, अगदी सुटसुटीत सांगत आहे तुम्हाला. पेपर 1 इथं पहा, पेपर 2 कशाचं पाहतोय आपण, CTET. आता ह्याच्यामध्ये पहा, पेपर 1 मध्ये तुम्हाला 30 प्रश्न कशाला असतील पहा, लँग्वेज 1. त्याच्यानंतर 30 प्रश्न कशाला असतात, लँग्वेज 2. त्याच्यानंतर 30 प्रश्न कशाला असतात, मॅथ्स. त्याच्यानंतर पुन्हा 30 प्रश्न कशाला असतात, EVS. त्याच्यानंतर 30 प्रश्न कशाला असतात तुम्हाला, बालमानसशास्त्र. आता हे तुम्हाला 30 प्रश्न हे अगदी व्यवस्थित येतील. पण ह्या EVSचं डिस्ट्रीब्युशन कसं असतं पहा, तर EVS पण कसं असतं, 20 मार्क EVSचे असतात, पर्यावरणावर आधारित असतात. आणि पुन्हा पर्यावरण शिकवायचं कसं, त्या अध्यापनशास्त्रावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. पुन्हा मॅथ्सचं पण तसंच, कोअर कंटेंटवर तुम्हाला 20 मार्क येतात. त्याच्यानंतर गणिताच्या अध्यापन पद्धती असतील, गणिताचं जे अध्यापनशास्त्र आहे त्याच्यावर तुम्हाला 10 मार्क्स येतील. त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये पण पहा, पेडॉलॉजी हा एक प्रकार आहे अध्यापनशास्त्र, याच्यावर तुम्हाला 20+10. आता इथं 15 असतं पहा, 15 तुम्हाला उतारे वगैरे येतात. तर इथं तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये काय विचारलं जातं, कंटेंट प्लस काय विचारलं जातं, अध्यापनशास्त्र. आणि हे तुम्हाला पेपर 2ला पण पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला बघा, पेडिओलॉजीचे तुमचे किती मार्क्स होतात पहा, इथं 10 झाले, इथं झाले, ह्याच्यातून झाले, असे तुम्हाला पेडिओलॉजीलाच खूप सारे जास्त मार्क्स येतात. आता पेडिओलॉजी म्हणजे काय पहा, अध्यापनशास्त्र. आता तुम्ही गणित विषय शिकवत आहात, अध्यापनशास्त्र. आता अध्यापनशास्त्र म्हणजे काय, शिक्षणशास्त्र म्हणजे काय, तर तुम्हाला आता गणित शिकवायचं आहे. तर गणिताच्या पद्धती असतील, गणित शिकवण्याच्या अध्यापन पद्धती असतील, तुम्ही त्यांच्यासाठी कोणते टीचिंग एड वापरणार, टीचिंग एड असेल, गणित शिक्षकाची वैशिष्ट्ये असतील. त्याचबरोबर पहा, गणित शिकवताना अध्ययन अध्यापनामध्ये येणाऱ्या समस्या असतील, NCF असेल, NEP असेल. त्याच्यानंतर उपचारात्मक अध्यापन या सर्व घटकावर तुम्हाला प्रश्न येतात त्या 10 मार्कामध्ये, त्या अध्यापनशास्त्राच्या 10 मार्कामध्ये. आणि जास्तीत जास्त पहा, तुम्हाला एकथन, आर्ककथन असं अभिकथने दिलेले असतात पहा. आणि पर्याय कसे सेट केले असते, इथं 2 विधाने दिलेली असतात आणि तुम्हाला खाली सांगितलेलं असतं की RA ची योग्य प्रकारे व्याख्या करत आहे, A सत्य आहे, R सत्य आहे, दोन्ही सत्य आहे, दोन्ही असत्य आहे, अशा प्रकारची तुम्हाला विधाने दिली जातात. ॲज ए टीचर. आता मला गणित शिकवायचं आहे, विद्यार्थ्यांना काय अडचणी येतील,
ते आपण ॲज अ टीचर जर या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला हे अगदी सहजासहजी आपण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. पहा, तुम्हाला आता स्ट्रॅटेजीमध्ये काय येतं पहा, इतकं तुम्हाला अभ्यासक्रम असेल, हे सर्व समजलं असेल. आता स्ट्रॅटेजी पहा, आपली स्ट्रॅटेजी काय पाहिजे, तर सर्वात मोठा विषय या CTTचा फॉर्म भरताना केंद्र. आता पहा, आपल्याला TET असेल, इतर एक्झाम असतील ते आपल्या जिल्ह्यामध्ये, फार तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, आणि नाही शक्यतो जिल्हा ठिकाणी, प्रत्येक जिल्हा ठिकाणी केंद्र असतं, एका गावातून दुसऱ्या गावी जावं लागतं, इतकंच करावं लागतं. पहा, पण CTTचं पहा, केंद्र आता पुणे येतं, काही ठिकाणी मुंबई येतं, महाराष्ट्राचा विचार करतोय आपण. आणि याच्यामुळे इथं जाणे हाच मोठा आपल्याकडे प्रश्न असतो. फॉर्म भरताना पण हे इथं जाणे शक्य आहे का, याच्यावरून आपण फॉर्म भरतो. पहा, तर माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जर पुढं जायचं असेल आणि त्या एक्झाममधून जर तुम्हाला त्याच्यातून जर तुम्हाला नोकरी मिळणार असेल, तर जगाच्या पाठीवरती कुठे जरी असले तर तुम्हाला तिथं जाणं भागच आहे. त्यामुळे लोकेशनचा हा जो आहे तो काय करा, तुम्ही डोक्यातून विषय काढा. तुम्ही एक ट्रिप म्हणून तिथं जाऊ शकताय. त्याच्यानंतर पहा, आता हाऊसवाईफ ज्या आहेत, गृहिणी, इतका टाईम भेटेल का, इतका टाईम भेटेल का, त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पहा, गृहिणींच्या साठी. आता विषय येतो कशाचा, हिंदीचा. प्रश्न इंग्रजीमध्ये मी सर्वांसाठी सांगत नाही, ज्यांचं थोडं हिंदी इंग्रजी वीक आहे त्यांच्यासाठी सांगत आहे. क्वेश्चन पेपरचं जे माध्यम आहे ते हिंदी आहे, त्यामुळे बरेच जण हा फॉर्म भरत नाही. पण TET आणि CTT दोन्हीचं जर कंपॅरिझन आपण केलं तर TETला खूप सारं वाचावं लागतं, खूप जास्त व्हास्ट सिलेबस आहे. आणि TETचा पण निकाल किती टक्के लागतो पहा, 3%, 4%, अजून 2 आकडी पण निकाल लागलेला नाही. CTTचं पण पहा, TETच्या तुलनेमध्ये सोपे आहे, मी स्वतः दिलेले आहे, त्यामुळे मी माझ्या अनुभवानुसार सांगते. CTT सोपे आहे. फक्त आपण अगदी व्यवस्थित क्वेश्चन वाचले, अंडरस्टँडिंग करून घेतले तर आपल्याला, आणि जास्तीत जास्त आपण अभ्यास आणि सराव या 2 गोष्टी एकत्रित केल्या तर तुम्हाला ते क्वेश्चन सोडवणे खूप जास्त इझी आहे. अगदी अगदी सोपे, काही अशी विधाने केली जातात. आता विद्यार्थ्यांना हे शिकवायचं आहे, त्याच्यासाठी कोणती अध्यापन पद्धती वापरायला, असे साधे साधे पण क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला इथं काय पहा, आता 150 मार्काचा पेपर आहे, 130 140 मिळून आपल्याला काय मेरिटमध्ये यायचं आहे काय, नाही. तर आपल्याला किती पहा, ओपनसाठी आपल्याला किती क्रायटेरिया आहे, तर 82 मार्क्स पाडायचे आहेत. आणि जे नाही, कास्टसाठी 82 आणि ओपनसाठी 90 हा क्रायटेरिया आहे. सॉरी, कास्टसाठी 82 आणि ओपनसाठी 90 हा क्रायटेरिया आहे. आणि हे इतकं कास्टवाल्यांनी पण पहा, ह्याच्यावर फोकस न करता तुम्हाला 90 मार्क्स कसे पडतील याच्यासाठी तुम्ही काय करा, फोकस करा. आणखीन आता तुम्ही सोर्स तुम्ही काय करा, आता तुम्हाला हिंदीचं जर इतकं जास्त जर हिंदी अवघड वाटत असेल तर ते काय करा, त्याचे घाबरून ते न करण्यापेक्षा काय करा, तीच गोष्ट तुम्ही जास्त करा. तुम्ही एखादी गोष्ट पहा, आपण एखाद्या ठिकाणी गावी जातो आणि आपण तिथला आपल्याला नवीन असतं, पण पहिल्यांदा जातो त्यावेळी खूपच अवघडल्यासारखं वाटतं, दुसऱ्यांदा जातो, तिसऱ्यांदा जातो, अगदी सारखं सारखं जायला लागलं की तो भाग पण आपल्या अगदी सोयीचा, आपल्या ओळखीचा वाटू लागतो. तसंच आहे. तुम्ही NCERTचे जे बुक आहेत ते वाचायला चालू करा. आणि पेपर 2साठी तर पहा, तुम्ही 6वी ते 8वीचे सगळे इतिहास भूगोलाचे, आता पहा 2024च्या आधी, 2024 पूर्वी तुम्हाला हिस्ट्री, जिओग्राफी याची सेपरेट बुक होते. पण आत्ता सध्या तुम्हाला सोशल सायन्स म्हणून एकच पुस्तक आहे. पहा, सोशल सायन्स हे एकच पुस्तक आहे 6वीसाठी, 7वीसाठी, इव्हन 8वीसाठी. आणि ह्याच्यामध्येच तुम्हाला हे इतिहास असेल, भूगोल असेल, नागरिकशास्त्र, हे सगळं एकत्र करून दिलेलं आहे. आपण 6वीचं आता 6th NCERTचं जर आपण पुस्तक घेतलं, 6 NCERT, आता 6th NCERTचं जर आपण पुस्तक घेतलं, टोटल 14 टॉपिक आहेत. पहा, पहिले 3 जे आहेत, 1 ते 3 टॉपिक कशाचे आहेत, जिओग्राफीवर आधारित आहेत. पुढचे काही टॉपिक आहेत 4 पासून पुढे, ते काय आहेत, हिस्ट्रीचे आहेत आणि काही नागरिकशास्त्राचे. असं तुम्हाला या 14 टॉपिकचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे 3 विषय तुम्हाला एकाच पुस्तकामधून अभ्यासायचे आहेत. पुस्तकं काय आहेत, तुम्हाला पुस्तकं हवे असतील, पहा तुम्ही NCERT बुक म्हणून जर गुगलला सर्च केलं, NCERT
बुक, तर तिथं पहिलंच येतं पहा, पहिली जी वेबसाईट येते तिथं क्लिक करायचं. तिथून तुम्ही ते पुस्तक डाउनलोड करू शकता. आणि आपले स्टेट बोर्डची पुस्तकं पहा, ॲज इट इज तुम्हाला 200 पानाचं पुस्तक डाउनलोड होतं. तसं CTET साठी तुम्ही NCERTचं पुस्तक तुम्हाला डाउनलोड होणार नाही. तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता पहा. तर तिथं मी काय केलेलं आहे, ते सगळं आता 6वीचे जे आहेत NCERTचं जे समाजशास्त्राचं पुस्तक आहे ते ॲज इट इज 14 चॅप्टर त्याच्याकडे अपलोड केलेले आहेत पहा. तर त्याचे चॅप्टर वाईज तुम्हाला ते PDF भेटतील आणि त्या पण पहिला झिप फाईल भेटतील आणि त्याच्या आपल्याला काय करायच्या आहेत, त्या PDF मध्ये कन्वर्ट करायच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला जमलं तर बघा, नाहीतर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही नक्की जॉईन करा. तिथून तुम्हाला मी सगळ्या फाईल 6वी 7वी 8वीच्या NCERTचे जे पुस्तकं आहे ते तुम्हाला काय करते, चॅप्टर वाईज त्या फाईल मी काय करते, अपलोड करते. आणखीन काय करू शकते पहा मी, तर आता जे महत्त्वाचे टॉपिक आहेत आपण काय करू, 2-3 NCERTचे पहा, पहिले 3 धड्याचे 1-2 फाईल किंवा 3 धडे आपण काय करू, फाईल मर्ज करून मी काय करायचं, तुम्हाला तो कंटेंट तुम्हाला ओळख व्हावी म्हणून काय करेन, तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल. आता ही 3 भूगोलाचे आहेत पहा, 6वी, आपण 6वीपासून चालू करू. 6वी भूगोल. आता हे 3 धडे आहेत, तर मी काय करते, फाईल मर्ज करून काय करेन, तुम्हाला त्या 3 धड्यामध्ये काय महत्त्वाचं आहे आणि कसा फॅक्च्युअल डाटाला आपल्याला तेवढाच डाटा कसा वाचायचा आहे. आता समजा पहिला धडा आहे, त्याच्यामध्ये समजा 20 पानं आहेत. 20 पानं आपल्याला उपयोगायची आहेत का, नाही. खूप सारं हे विद्यार्थ्यांना असं घ्या तसं घ्या असं काय भरपूर काय काय दिलेलं असतं. त्याच्यामध्ये फॅक्ट्स गोळा करण्याचं जी 1-2 पानं, म्हणजे ओव्हरऑल त्या 20 पानापैकी आपल्याला 1-2 पानातलीच माहिती अशी मिळेल की ती आपल्या या CTETसाठी उपयोगाची आहे. आणि तीच माहिती कशी वाचायची, त्याच्यावर कसं फोकस करायचं, ती माहिती आपण कशी नोट डाऊन करायची, हे सर्व तुम्हाला मी त्या लेक्चरमधून सांगण्याचा प्रयत्न करेन. इथं आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असेल पहा. तुम्ही भाषा 1 तुम्ही कोणतं निवडा, प्रायोरिटीनं मराठी निवडा. त्याच्यानंतर पहा भाषा 2 तुम्ही काय करा, हिंदी निवडू शकता. बाकी सर्व तुम्हाला हिंदी इंग्लिशमध्ये येईल. तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर जर हवे असतील तर ते पण मी तुम्हाला टेलिग्रामवर अपलोड करून देईन पहा. आता 2024चे पेपर 1 आणि पेपर 2 विथ आन्सर की तुम्हाला मी काय केलेलं आहे, अपलोड करून दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा टेलिग्रामची लिंक ओपन करून पहा, ते आपलं ग्रुप जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे. याच्या आधीचे पण पेपर आहेत ते मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन पहा. तर ते काय करा, क्वेश्चन पेपर सारखं रीड करा. तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येऊ द्या अगर नाही येऊ दे, यूट्यूबवर भरमसाठ व्हिडिओ आहेत. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ आहेत. तिथून काय करा, तुम्ही क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ पहा. आणि मला जसं शक्य आहे तसे मी पण तुम्हाला PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेन. ते हिंदी आणि हिंदी जे आता इंगित करणं, आपल्याला ह्याचा अर्थच कळत नाही. इंगित करणं म्हणजे काय, निर्देशित करणे. त्याच्यानंतर असे काही वर्ड्स असतील पहा. तुम्ही एक काय करा, डायरी मेंटेन करा. तुम्ही एखादी डायरी मेंटेन करा, जे कीवर्ड्स आहेत ते डायरी मेंटेन करा. आणखीन नंतर इतकं तुम्ही करा, 1 महिनाभर हे सर्व करा तुम्ही. त्याच्यानंतर पहा आपण काय करू, PYQतून आता PYQ सोडवण्याच्या पण काही ट्रिक्स आहेत पहा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट आता 4 आपल्याला एक विधान दिलेलं आहे, त्याच्या खाली 4 असे विधान दिलेले आहेत. एक आपला प्रश्न आहे, 4 विधाने आहेत. याच्यापैकी 3 पॉझिटिव्ह असतात पहा, 1 निगेटिव्ह असेल. आपला प्रश्न पॉझिटिव्ह असेल तर हे निगेटिव्ह विधान कट करायचं. आणि हे 3 आपले काय असतात, उत्तर असतात. आणि इथं पर्याय दिलेले असतात ABC, AB, BC. जे निगेटिव्ह जिथे येतं ते कट करून टाकायचे. आता इथं हे समजा जर D विधान घेतलं, जिथं D पर्याय असेल ती विधानं सगळी कट होतील, ते पर्याय आपले कट होतील. अशा पद्धतीने काही पेपर सोडवायच्या टेक्निक आहेत, त्या पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. त्याच्यानंतर पहा, टॅग वर्ड्स म्हणून एक प्रकार आहे. टॅग वर्ड्स ते काय, टॅग वर्ड्स एक्झॅक्ट कोणते ते पण सांगण्याचा प्रयत्न करेन. आता इतक्या सर्व डिस्कशन नंतर तुमची CTET-बद्दलची थोडीशी भीती कमी झाली असेल असं मानते मी. अजून तुमचे काही शंका असतील, अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारू शकताय. किंवा आपला अध्ययन हेल्प डेस्क हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, तो तुम्ही नक्की जॉईन करा. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या डिस्कशनचा एक ग्रुप आहे, तिथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. तिथे मी तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. आता ह्याच्यानंतर पहा आपला पेपर 2चा 2024 पेपर 2 याच्यामधले पहा पहिले 30 क्वेश्चन, त्याचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता उरलेले जे 30 क्वेश्चन आहेत त्याचा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. कदाचित आजच देण्याचा प्रयत्न करेन. हे झालं 2024चं. 2024 डिसेंबर. त्याच्यानंतर पहा 7 जुलै 2024
याच्या आधी पहा, एका वर्षामध्ये 2 वेळा CTET कंडक्ट केली जायची, जुलै डिसेंबर. पण 2025मध्ये आता ही वर्षातून एकदाच, म्हणजे ते पण आता 2026मध्ये होणार आहे. म्हणजे 2025ला एक्झामच झालेली नाही, जुलैमध्ये पण नाही आणि डिसेंबरमध्ये पण नाही. याच्या मागे जर तुम्ही गेला तर तुम्हाला एका वर्षामध्ये 2 CTET कंडक्ट झाल्याचं पाहायला मिळेल आणि ते सर्व पेपर मी तुम्हाला अपलोड करून देण्याचा प्रयत्न करेन, किंवा शक्य असेल तितकं ते PYQ ॲनालिसिसचे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे नक्की चॅनलशी कनेक्ट राहा, जोडले केलेलं राहा. आणि मी स्वतः CTET दिलेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की बाबा मी तुम्हाला याच्यातून काहीतरी चांगलं देऊ शकते आणि त्यातून तुम्हाला नक्की तुम्हाला पॉझिटिव्ह आउटपुट भेटेल आणि 100% त्याच्यातून तुमचे मार्क्स वाढतील आणि तुमची भीती कमी होईल आणि तुमच्यामध्ये आपोआपच कॉन्फिडन्स डेव्हलप होईल. काही शंका असतील तर नक्की पुन्हा एकदा कमेंटमध्ये विचारू शकता. चालेल, धन्यवाद. तुम्हाला जर लेक्चर आवडला असेल किंवा समजलं असेल तर नक्की लाईक करा आणि जे तुमचे CTET एक्झाम देणारे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की पोहोचवा. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.